वंदे वंदे मातरम. पुढे बोला, जोरात बोला ना ग. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. एक लाईन दे रे. वंदे वंदे भारत माता की भारत माता की. हॅलो. शेवटी आमच्या या शाळेतील मुलांचे भाषण होणार आहे आणि अशा प्रकारे आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ठीक आहे. कार्यक्रम सुरुवात करतोय. सरपंच उपसरपंचांना दुसऱ्या शाळेत झेंडा उभारण्यासाठी जायचं आहे. एक साथ सावधान. मी आपले सरपंच नंतर शाळा मंडळींना विनंती करते की त्यांनी अगोदर आपल्या जे महापुरुष आहेत, विद्येचे आद्य दैवत सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी आपल्याला राज्यघटना दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान्यवरांचं प्रतिमा पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे. सरपंच लवेश वाघ, उपसरपंच सरगोत्तात्या भगवान मुकाशी आणि सुभाष सरगोत्तात्या, या तुम्ही प्रतिमा पूजन करून घ्या. या नाही सरपंच आजी या. ज्यांनी महाराष्ट्राला जगायचं कसं, स्वराज्य कसं निर्माण करायचं आहे, म्हणजे अगदी शून्यातून एकमेव राजा या जगामध्ये होऊन गेला की ज्यांनी शून्यातून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. अगदी दुसऱ्या देशात सुद्धा उदाहरण सांगायचं म्हटलं तर रशियाचे राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे व्लादिमीर पुतिन, त्यांच्या कॅबिनमध्ये सगळ्यात मोठा फोटो शिवाजी महाराजांचा आहे. अशा राजांनी जगभर विख्यात आहेत. त्यांचे प्रतिमा पूजन होत आहे. नंतर प्रतिमा पूजन करणे आम्ही आमचा आद्य कर्तव्य समजतो. आपले सुभाष सरपंच प्रतिमा पूजन करीत आहेत. पूजन करायचं आहे. चल तिकडे आपल्याकडे. या दिगंबर मस्कर या. तुम्ही सुद्धा ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. भारत माता की वंदे. त्यानंतर प्रथेप्रमाणे हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंगा. तब शुभ नामे जागे
माता की भारत माता की भारत माता की वंदे एक साथ ध्वजगीत शुरू करेंगे। शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति बरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हंसाने वाला मातृभूमि का है हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए तब बोले तनापूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा। ताराबाई हरिश्चंद्र सर यांच्या स्मरणार्थ हे छानसं एक तुम्ही पाहू शकता रंगमंच शाळेला अर्पण केलं आहे। त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण करतोय। रंगफीत छोटीशी रंगफीत कापून त्याच्यासाठी मी विनंती करत आहे सुवर्ण सरकोत आणि तुलसीदास सरकोत त्याचप्रमाणे गावचे छानसे आपण बघतो यावर्षी पाऊस नाही पण दरवर्षी काय व्हायचं 15 ऑगस्ट आपल्याला भाषणं सुद्धा मुलांचे व्हायचे नाही हे नसल्यामुळं मग आपण वर्गात घेऊन जायचो मग वर्गात बसायची समस्या वगैरे निर्माण व्हायची तर हे यापुढे होणार नाही। एक प्रशस्त असा रंगमंच मंडप यांनी शाळेला अर्पण केलेला आहे। शाळेतर्फे त्यांचे खूप खूप आभार म्हणावं तेवढं त्यांचं कौतुक कमीच आहे। वरती येऊ का? गजानन सरकोत यांना पुन्हा त्यांनी पूजन करून घ्यायचं रंगमंदिराचं। सुभाष सरकोत त्यांचं संपूर्ण कुटुंब यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आभार मानायचे आहे। स्टेजवर काय हरकत नाही करावं तेवढं त्यांचं कौतुक कमीच आहे। हा रंगीत करून दिला होता त्यांचे आभार शाळेतर्फे खूप खूप आभार। त्यानंतर आपल्याला नेहमी कुठल्याही कामासाठी आपल्या स्वतंत्र दिनाचा हा 48वा स्वतंत्र दिन आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तसेच सर्व विद्यार्थी यांचा मी प्रथमतः सर्वांचा आभार व्यक्त करतो। आज या अशा बऱ्याचशा अशा हुतात्म्यांनी या आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे आणि या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य लाभलेलं आहे आणि आज आपण या स्वातंत्र्याला आज बोलायचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांनो आज आपण काही वाचाल तर पुढे वाचाल अभ्यास करणं हा आपल्या फार काळाची गरज आहे आणि अभ्यास केल्यानेच आपण पुढे जाऊ शकतो काहीतरी पुढे जाऊन आपण करू शकतो। त्याच्यामुळे आपण आपल्या अभ्यासात नेहमी लक्ष द्यायचं आपल्या गुरुजनांचं नेहमी ऐकायचं आपल्या घरच्यांचं नेहमी ऐकायचं आणि सातत्याने आपल्या अभ्यासात आपण लक्ष देऊन आपण कसं पुढे जाऊ आपल्या शाळेचं नाव कसं लवकर होईल आपल्या गावाचं नाव कसं
सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या अशा बऱ्याचशा 2-4 वर्षापासून मी आपल्या इथे शाळेत आपल्या 15 ऑगस्टसाठी यायचो. हा मंच होता पण याच्यावर काहीच नव्हतं. काही नव्हतं तर माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून यायचं का हा इथे काहीतरी शेडचं काम करायला पाहिजे. ते माझ्या सतत मनात असायचं. काही गोष्टी अडचणीमुळे मी ते करू शकलो नाही. पण मी आता यावर्षी सरांना बोललो का मी हे छोटंसं काम मी करून देईन तुम्हाला. आणि तो योगायोग आला आणि हे मी शाळेसाठी या गोष्टी केलेल्या आहेत. याच्या मागे मला 1-2 वर्षापूर्वी आपल्या गावातल्या महिला आपल्या अंजना मस्कर यांनी मला एक दिवशी बोलले, भाऊ बघा ना हे पाऊस किती आहे, याच्यात कोणी शेड बनवत नाही काय नाही बघा ना तुम्ही. तर त्याही मला 1-2 वर्षापूर्वी बोलल्या होत्या आणि ते पण माझ्या मनात होतं आणि त्याची पूर्तता माझ्या हातून आज झाली. हे सगळं पांडुरंगाची कृपा आहे आणि त्यांच्या पांडुरंगाच्या कृपेमुळेच या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आज मुलांना कुठेतरी रंगमंच पाहिजे होता. ते आपल्या पावसात वेळी कुठे पावसात भाषणं द्यायची, कुठे हे त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा. यासाठी माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होतं ना आपल्या या गावासाठी काहीतरी आपल्यापासून योगदान पाहिजे. म्हणून आपण सगळीकडेच योगदान देतो पण आपण आपल्या गावासाठी क्वचितच काही करीत असतो. म्हणून गावासाठी काहीतरी योगदान करावं अशी माझ्या मनात फार दिवसापासून इच्छा होती. आणि गाव हे माझं वैभव आहे. ना गावावर माझी पूर्ण सत्ता आहे. आपण ना आपल्या गावामुळे आपलं नाव आहे हे मी पांडुरंगाच्या चरणी हे अर्पण करतो आणि शाळेसाठी अर्पण करून आपल्या गावासाठी अर्पण करतो. आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून आम्ही शाळेतर्फे त्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आहे. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. असे आपले भगवान दादा सरकर यांना सुद्धा विनंती करतोय. भगवान मोकेश्वरी यांना विनंती. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. आणि 15 ऑगस्ट निमित्त आज जे गावकरी माता भगिनी जमलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आज 15 ऑगस्ट आपल्या गावामध्ये शाळेमध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट सण हा साजरा केला जातो. फाशीची शिक्षा होणार होती आणि देशाला स्वतंत्र मिळून आणि त्यांनी प्राण गमावले. आपल्या त्यांनी प्राण गमावले. नमस्कार, माझे नाव आर्या राजेकर. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश. सर्वांना नमस्कार, माझे नाव स्नेहा सुनील सरकोत. नमस्कार, माझे नाव विप्रा मंगळकर. मी आज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 रोजी सातारा जिल्ह्यातील नागाव येथे झाला. नाव्या त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. साक्षरवाणी माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना नमस्कार. माझे नाव काव्या गोपनाथ. मी I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of. Thank you. माझे नाव प्रिय शिवाजी मोकाळे. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा आहे. बोलू मी माझ्या 2 शब्दांचा. त्रिशा नमस्कार. मी आज तुम्हाला एक गाणं सादर करणार आहे. वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र शोभेतून निळसर रंग, अशोक चक्र शोभेतून निळसर रंग, अशोक चक्र शोभेतून निळसर रंग. जीवन घंटा सदा होई
सर्वप्रथम बनवण्याची प्रयत्न करू. मला भारत माता की नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांनी वर्चस्व घडविला. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या बाळमित्रांनो, आज 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अन्नदाता दिवस आहे. माझा नमस्कार. माझं नाव आराध्या सरकत. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण मी माझे 2 शब्द संपवते. माझे नाव देविका कुमार सरकत. मी इयत्ता 4थीत शिकते. आज 15 ऑगस्ट 1947. माझा नमस्कार. माझे नाव मानव सरकत. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आजच्या माझा पुढचे गुरुवार आणि माझा मित्र आज 15 ऑगस्ट आपल्या देशातील स्वातंत्र्य दिनाचा 15 ऑगस्ट. माझे नाव नील विकास सरकत. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना आपला देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. मला भारत माता की. भारत देशाला चला देऊया सलामी तिरंगी झेंड्याला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी संत सुखारी. आज शिक्षक वर्ग व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या बालकृष्ण सरकत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी आपल्या भारतासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. सिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे पंडित जवाहरलाल नेहरू. नमस्कार. माझे नाव रुद्रराम मस्कर. 15 ऑगस्ट भारताचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 आज 15 ऑगस्ट आज जनगण मन जनगण मन जनगण मन गीत एवढे बोलून भारत माता की. ठीक आहे. यानंतर देविका गुरुनाथ सरकत एक छोटस गाणं आपल्यासाठी. रामानाचा हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. क्रांतिवीरांनी बलिदान केले अनेक शूरवीर कामात आले. क्रांतिवीरांनी बलिदान केले अनेक शूरवीर कामात आले. कोटी कोटी प्रणाम आहे. कोटी कोटी प्रणाम आहे त्या महान व्यक्तींना. कोटी कोटी प्रणाम आहे त्या महान व्यक्तींना. चला देऊया सलामी. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला देशाला. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी. हकलून लावले गोऱ्या साहेबाला भारत आपला स्वातंत्र्याचा. हकलून लावले गोऱ्या साहेबाला. कोटी कोटी प्रणाम आहे. कोटी कोटी प्रणाम आहे त्या महान व्यक्तींना. चला देऊया सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला. आपला तिरंगा. नमस्कार. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये वेगवेगळ्या जातीने मृत्यूशी झुंजणारे आणि मृत्यूवर विजय मिळवणारे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांना घडवणारे, वाढवणारे आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणारे माँसाहेब राजमाता जिजाऊ, शिक्षणाचे ज्ञान गंगा तुमच्या आमच्या घरात पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जगद्गुरु तुकोबाराय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि उपस्थित मान्यवरांचे तुमच्या टाळ्यांचे गजरात स्वागत करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. उत्सव तीन रंगांचा आभाली आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाली आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. आज 15 ऑगस्ट ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आणि रक्ताच्या थेंबाथेंबातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा सर्व क्रांतिकारकांच्या प्रयत्नांचं यश म्हणजे आजचा दिवस. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस इंग्रजांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशांनी, अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान काही. त्यानंतर आणखी कुठल्या महिला बघा. या शाळेला लाभलेले आपले चव्हाण सर आणि मॅडम यांचा एकदा जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी त्यांचा आभार व्यक्त करायचे. त्यांनी नेहमीच आता मी अध्यापन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि ते आम्ही पार पाडत आहोत. यात आमचं कसलंही म्हणजे पुन्हा उपकार करत नाही. आमची मुलं घडावे. मी सांगितलं की याच वयापासून त्यांची स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी करतोय. मुलांना मार्गदर्शन करायचं आहे नामदेव वगैरे. नंतर आमच्या आजी, ज्यांना हाताला कधीही सांगतो आजी आणि 2 मिनिटात आजी शाळेत उपस्थित असतात, त्यांचे आभार.